रामकृष्ण हरी नर्मदे हर. आजच्या 13व्या दिवसाचा पडाव आपण सुरुवात करतोय. आज 13 नोव्हेंबर 2025 या ठिकाणी आश्रमातून आपण महाराजांची परवानगी घेऊन पुढच्या परिक्रमेच्या वाटचालीला सुरुवात केलेली आहे. आता सकाळचे 7 वाजलेले आहेत. बघूयात पुढे आपल्याला काय काय अनुभवायला मिळते. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आश्रमातून आपण चालत चालत पुढे निघालेलो आहोत. या ठिकाणी हे जे निसर्ग सौंदर्य दिसतंय ही सगळी शूलपाण्याची झाडीच होती, पण हा जो रस्ता बनवलेला आहे या रस्त्यामुळे ती शूलपाण्याची झाडी काही काढावी लागली. या ठिकाणी बघा निसर्ग खूप सुंदर आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. खूप पवित्र निसर्गरम्य सुंदर असं तीर्थ या ठिकाणी नर्मदा मैयाचं पात्र आपल्याला बघायला भेटलेलं आहे. सुंदर असं नर्मदा मैयाचं पात्र आहे बघा. हे खरं तर नर्मदा मैयाचं पात्र नाहीये. नर्मदा मैयावरती जो डॅम बांधण्यात आलेला आहे त्याचं बॅक वॉटर आहे. आपण या ठिकाणाहून आलो होतो बघा. हा जो रस्ता दिसतोय या रस्त्यावरून आपण चालत चालत आलो आणि हा थोडासा एक आपल्याला पर्वत लागला छोटासा. त्या पर्वतावरती आपण बसलेलो आहोत आता. आणि हे नर्मदा मैयाचं बॅक वॉटर आलेलं आहे. पण त्या बॅक वॉटरने सुद्धा अप्रतिम असं दृश्य निर्माण केलेलं आहे. आणि या ठिकाणी समोर जी नाव दिसते त्या नावच्या पलीकडून जो कच्चा रस्ता आहे तिथून खरं तर आता आपल्याला जायचंय. आणि ती शूलपाण्याची झाडी खरं त्या ठिकाणाहून चालू होतीये. तसं तर शूलपाण्याची झाडी ही पाठीमागूनच चालू होती. ज्या ठिकाणी आपल्याला भोवती लागल्या तिथूनच शूलपाण्याची झाडी चालू होत होती. पण रस्ते वगैरे झाल्यामुळे ती झाडी या ठिकाणी कापण्यात आली. त्याच्यामुळे इथपर्यंत रस्त्याचा मार्ग होता. अजून थोडा पुढे रस्त्याचा मार्ग आहे, पण त्याच्याही पुढे कच्चा रस्ता चालू होणार आहे. हे नर्मदा मैयाचं पवित्र असं जल आहे. खूप निसर्गरम्य दृश्य आहे. साधारण अर्धा ते पाऊण तास झाले आपण इथेच बसलेलो आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नर्मदा मैयाचं जे नर्मदा अष्टकम आहे त्या अष्टकम मधला पहिला श्लोक आहे. सबिंदु सिंधु सुस्खलत तरंग भंग रंजितम द्विषत्सु पाप जात जात कारिवारी संयुतम कृतांत दूत कालभूत भीतिहारी वर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. तर हा जो पहिला श्लोक आहे या पहिल्या श्लोकामध्ये नर्मदा मातेचं तेज, पावित्र्य आणि पापनाशक नर्मदा माता कशा पद्धतीची आहे या स्वरूपाचं वर्णन या पहिल्या श्लोकात केलेलं आहे. सबिंदू सिंधू सुस्खलत तरंगभंग रंजितम म्हणजे काय? थेंबा थेंबांनी युक्त, पण ते थेंब कसे चमकणारे झगमगणाऱ्या थेंबा थेंबांनी युक्त अशा थेंबांच्या पाण्यापासून ज्या लहरी निर्माण झालेल्या आहेत या लहरींनी तयार झालेली ही नर्मदा मैया. आणि त्या लहरींमुळं नर्मदा मैयाचं दिसणारं सुंदर असं स्वरूप असं या पूर्ण श्लोकाच्या पहिल्या चरणामध्ये सांगितलेलं आहे. सबिंदू सिंधू सुस्खलत तरंग भंग रंजितम द्विषत्सु पाप जात जात कारिवारी संयुतम म्हणजे काय? शत्रूंमध्ये उत्पन्न झालेलं पाप किंवा शत्रुत्वामुळे आपल्या देहामध्ये उत्पन्न झालेलं पाप या पापाचं नाश करण्याची क्षमता असणारी नर्मदा मैया. द्विषत्सु पाप जात जात कारिवारी संयुत म्हणजे ते पाप कोणत्याही प्रकारचं असू द्यात, जर ते शत्रुत्व भावनेमुळे किंवा शत्रूमध्ये उत्पन्न झालेलं पाप असेल, कोणत्याही जातीचं जरी पाप असलं तरी ते पाप नाश करण्याची पात्रता नर्मदा मैयामध्ये आहे, क्षमता नर्मदा मैयामध्ये आहे. कृतांत दूत कालभूत भीतिहारी वर्मदे म्हणजे काय? तर मनुष्याला 3 प्रकारच्या गोष्टींपासून भीती वाटते. कुणाची? कृतांत दूत म्हणजे जो यमदूत आहे. काळ आहे, वेळ म्हणजे वेळ ही संपणारी आहे, नष्ट होणारी. आताची वेळ गेली तर पुढची हा क्षण परत येणार नाही. ही वेळ म्हणजे यमदूत, वेळ आणि भूत
या 3 गोष्टींपासून मनुष्याला जी भीती वाटते त्या भीतीचं वमन करणारी, ती भीती नष्ट करणारी जर कोणती मैया असेल तर ती नर्मदा मैया आहे. आणि अशा या नर्मदा मैयाच्या चरणकमलांना स्पर्श करून मी वंदन करतो की नमस्कार करतो. नमामि देवी नर्मदे, असं हे 4थं चरण आहे. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे, असा हा जो पहिला श्लोक होता नर्मदा अष्टकमातला, त्यातला एक छोटासा मतीत अर्थ आहे. या अष्टकमामध्ये जर थोडक्यात बघितलं तर नर्मदा मैया एक नदी नसून पवित्र असं दैवी शक्तीचं स्वरूप आहे. आणि त्या दैवी शक्तीच्या स्वरूपाकडे साधक नर्मदा मैयाकडे काय मागतोय तर साधक नर्मदा मैयाला म्हणतोय की मला भीतीमुक्त, आनंददायी आणि पाप नष्ट झालेलं जीवन मला प्रदान कर, अशी इच्छा साधक नर्मदा मैयाकडे करतोय. आणि त्या इच्छेसाठी नर्मदा मैयाच्या या दिव्य शक्तीला साधक प्रणाम करतोय, असं थोडक्यात या श्लोकाचं वर्णन आहे. रामकृष्णारी नर्मदे हर. असंच आपण गोष्टी पुढच्या व्हिडिओजमध्ये करत राहू. आजच्या दिवसाला एकच श्लोक बास. उद्या परत असं जर नर्मदा मैयाचं पवित्र पात्र आपल्याला बघायला मिळालं तर त्या किनारी बसून आपण अर्थ सांगण्याचा प्रयत्न करूयात. रामकृष्णारी नर्मदे हर. असा हा टेकडीवर यायचा मार्ग होता. आपण या ठिकाणी बसलो होतो आणि आता आपण पुन्हा आपल्या रस्त्यावरती जात आहोत. असा हा टेकडीचा मार्ग आहे आणि ही पवित्र असं नर्मदा मैयाचं पात्र. या रस्त्याने आपण या टेकडीवरती गेलो होतो, आता आपण परत खाली जातोय. असे अनेक दृश्य आपल्याला बघायला मिळतील जे की निसर्गाने तयार केलेले आहेत आपल्यासाठी. रामकृष्णारी नर्मदे हर. ही शूलपाणीची झाडी खऱ्या अर्थाने आता चालू झालेली आहे आपल्याला. आणि या झाडीमध्ये सुद्धा डांबरी रस्ता तयार झालेला आहे. कुठपर्यंत आहे बघूयात. जुन्या काळात तर हा रस्ता नव्हता, हा आत्ता एवढ्यात निर्माण केलेला दिसतोय. रामकृष्णारी नर्मदे हर. रामकृष्णारी नर्मदे हर. अशा प्रकारे बघा दोन्ही बाजूला पूर्ण झाडी आहे आणि हा मध्ये रस्ता आहे. रामकृष्णारी नर्मदे हर. आपण मोरकट्ट्यावरनं बोरखेडी या दिशेने मार्गस्थ आहोत. रामकृष्णारी नर्मदे हर. रामकृष्णारी नर्मदे हर. अशा प्रकारचे घाट लागतात आपल्याला बघा मध्ये आधी. या पाठीमागच्या रस्त्याने आपण आलेलो आहोत आणि ही झाडी आहे आणि अजूनही चढ आहे आपल्याला. असेच चढ उतार लागणार आहेत. रामकृष्णारी नर्मदे हर. नर्मदे हर. पाठीमागचा चढून आल्यानंतर निसर्गाने कशी पूर्ण सृष्टी निर्माण केलेली बघा. चढून आलोय आणि या ठिकाणी आता उताराने उतरत जायचं आहे. म्हणजे चढताना जो दम लागला तो दम या उतारामध्ये आपला परत जागेवरती येईल. रामकृष्णारी नर्मदे हर. बघा ही आहे शूलपाणीची झाडी. रामकृष्णारी नर्मदे हर. अजून तरी आपल्याला हा डांबरी रोड दिसतोय, पण कदाचित उद्यापासून हा डांबरी रोडही बंद होईल आणि आपला खराच शूलपाणीच्या मार्गाने प्रवास चालू होईल. रामकृष्णारी नर्मदे हर. आता हा उतार उतरून आलोय. पुन्हा सुंदर असं दृश्य आहे या ठिकाणी. नमामि देवी नर्मदे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. 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 समोर बघा तिथपर्यंत गेलो ना, हा पूर्ण टर्न घेऊन आपण तिथपर्यंत पोहोचलो की पुन्हा चढ लागणार आहे. हे दृश्य किती सुंदर आहे बघा. नर्मदा मैयाचं बॅकवॉटर आहे. हा छोटासा पर्वत आहे आणि त्याची जी सावली आहे ती नर्मदा मैयामध्ये प्रतिकृती कशी छान दिसते.
राम कृष्ण हरी नर्मदे हर, राम कृष्ण हरी नर्मदे हर, राम कृष्ण हरी नर्मदे हर. प्रत्येक दृश्य निसर्गरम्य आहे बघा. राम कृष्ण हरी नर्मदे हर. निसर्गरम्य. राम कृष्ण हरी नर्मदे हर. 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 असा आता या मार्गाने प्रवास चालू आहे. किती सुंदर असा निसर्गरम्य परिसर आहे. किती वेळ इथं थांबू आणि किती नको असं होतंय. हळूहळू मार्गस्थ होऊयात. यापेक्षाही काहीतरी खूप सुंदर आतमध्ये असणार आहे. आताशी तर सुरुवात आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशी छोटी छोटी घरं आहेत. आपण चालत चालत बोरखेडी या गावाकडं चाललेलो आहोत आणि जवळपास आलेलंच आहे बोरखेडी गाव. त्याच्या अगोदर ही अशी छोटी छोटी घरं आपल्याला दिसता येते. त्या घराशेजारी छोटे छोटे शेत पण आहेत. समोर पण घर आहे बघा. त्या झाडीमध्ये पण पलीकडे घर आहेत. असं हे बोरखेडी गाव साधारण अर्धा किलोमीटर आहे अजून आपल्यापासून आणि वस्ती दिसायला आपल्याला सुरुवात झालेली आहे. नर्मदे हर. अशा प्रकारे मोरकट्ट्यापासून 5 किलोमीटर चालत आल्यानंतर या ठिकाणी आश्रम लागलेला आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. बोरखेडी या गावातलं हे आश्रम आहे. या बोरखेडीमध्ये लागलेल्या आश्रमामध्ये जलपान करून आपण पुढे मार्गस्थ होत आहोत. कारण आताशी 9 वाजलेले आहेत. पुढचं कोली या गावात आश्रम असेल तिथपर्यंत आपण मार्गस्थ होऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. बोरखेडी गाव आपण पार केलं की नर्मदा मैयाचं बॅकवॉटर या ठिकाणी आपल्याला दिसतंय. खूप सुंदर असं निसर्गरम्य दृश्य आहे. पण अडचण एक अशी आहे की या ठिकाणी नर्मदा मैया आपल्याला नर्मदा मैया नाही पण नर्मदा मैयाचं बॅकवॉटर जे आलेलं आहे ते बॅकवॉटर या ठिकाणी या पुलावरून आपल्याला पार करावं लागणार आहे. तर आपण नर्मदा मैयाची माफी मागून हे जे नर्मदा मैयाचं बॅकवॉटर इथपर्यंत आलेलं आहे ते पार करण्याची नर्मदा मैयाकडून परवानगी घेऊन आपण पुढे जाऊयात. कारण तसं तर आपल्याला नर्मदा मैयाचं जल कुठेही ओलांडायचं नाही असं सांगितलं आहे. पण इथे दुसरा काही पर्याय नाही. त्यामुळे आपण या ठिकाणी नर्मदा मैयाला नमन करून नमामि देवी नर्मदे. चूक होत असेल काही तर क्षमा असावी. आपण हे पात्र या ठिकाणी हे पात्र नाही पण नर्मदा मैयाचं बॅकवॉटर जे आहे ते आपण ओलांडून जातो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. 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 नमामि देवी नर्मदे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. बोरखेडी पुलावरून पुढं आल्यानंतर आपल्याला जो डांबरी रस्ता आहे तो डांबरी रस्ता संपणार आहे. आणि पुढं बघा झूम करतो या ठिकाणी इथून परिक्रमावासी चाललेले आहेत बघा. दिसले. या ठिकाणाहून परिक्रमावासी चाललेले आहेत. कच्चा रस्ता आहे. आता कच्चा रस्ता किती वेळा आहे ते पण बघूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा ठिकाणी आपण बोरखेडीचा पूल जो लागला तो पूल पार करून आल्यानंतर या ठिकाणी बघा डांबरी संपलेला आहे आणि आता आपला या शूलपाणीमधील कच्च्या रस्त्याचा प्रवास चालू झालेला आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. हा कच्च्या रस्त्याने आपण टेकडीतून चढून आलेलो आहोत. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. अजूनही चढायचा बाकी. अशा प्रकारे हा पाठीमागचा रस्ता आहे. हा चढून आपण टेकडीवर चाललेलो आहोत.
आणि पुढं परत ही टेकडे उतरायला असेलच, कारण आत्तापर्यंत 3 वेळा तर असंच झालेलं आहे. फक्त तो डांबरी होता आणि हा कच्चा रस्ता आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पाठीमागच्या बोरखेडीच्या आश्रमातून साधारण आपण 1.5-2 किलोमीटर इथपर्यंत आलो आहे. आणि या पाठीमागं आश्रमात आपल्याला सांगितलं होतं की कुली साधारण 3 किलोमीटरपर्यंत आहे. पण इथे एक आपल्याला बोर्ड लागलेला आहे, कुली 5.2 किलोमीटर. म्हणजे अजून आपल्याला जवळजवळ 5.25 किलोमीटर या अशा रस्त्याने चढत उतरत टेकड्या पार करत जायचं आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. किती निसर्गरम्य असा परिसर आहे पाठीमागं बघा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. ही पहाडी आपण चढून आलेलो आहे बघा. आणि चढून आल्यानंतर असं सुंदर असं दृश्य आपल्याला दिसतंय. पहाडी चढून ह्या मार्गाने आपण खालून आलेलो आहोत. आणि अजून हा मेन माथा आहे या ठिकाणी. ही पहाडी चढल्यानंतर थोडी विश्रांती करताना परिक्रमावासी. नर्मदे हर. असं वाटलं होतं या ठिकाणी ही टेकडी चढायची आपली संपलेली आहे, पण असं नाही आहे. पुढं बघा अजून टेकडीचाच मार्ग चालू आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आजपर्यंत 12 दिवस खूप मज्जा झाली. या टायमापर्यंत आता सकाळी 10 वाजलेले आहेत. या टायमापर्यंत 5-5 वेळा चहा, 3-3 वेळा बालभोग भेटत होता. पण आज आश्रमातून निघाल्यानंतर साधारण अर्ध्या किलोमीटरवरती एका सद्गृहस्थाने घरी बोलून चाय प्रसादी दिली. त्यानंतर आता जवळपास 8 किलोमीटर प्रवास झालेला आहे. आणि ही आपण शूलपाणीच्या झाडीत आहोत. या ठिकाणी बघा हा सगळा शूलपाणीचा परिसर आहे. आत्तापर्यंत या ठिकाणी कोणीही आपल्याला बालभोगसाठी आमंत्रित केलेलं नाही आहे. अशीच परीक्षा आपली होत राहणार आहे. आत्तापर्यंत जी मजा केली तर काही दिवस असे काही दिवस तसे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज बालभोग तर मिळाला नाही, पण निसर्ग आपल्याला या ठिकाणी बालभोग देतोय. समोर बघा बोरीची झाडं आहेत आणि ह्या बोरीच्या झाडेला खूप सुंदर अशी बोरं आलेली आहेत बघा. एकही बोर किडकं नाही आहे. अशी बोरं आपल्याला रस्त्याने सापडत चाललेली आहेत आणि आपण त्यांचा आनंद घेत पुढे मार्गस्थ होत आहोत. म्हणजे नर्मदा मैया आपल्याला काही ना काहीतरी देणार आहे. अजिबात उपाशी ठेवणार नाही, फक्त तुमची तयारी पाहिजे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. किती बोरं लागलेली आहेत बघा. काही कच्ची आहेत, काही पिकलेली आहेत. जी कच्ची आहेत ती पाठीमागच्यांसाठी आहेत, जी पिकलेली आहेत ती आपण या ठिकाणी आनंद घेऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशी एक नाही भरपूर बोरीची झाडं आपल्याला लागलीत. आणि आत्तापर्यंत किती बोरं खाल्ली याची गिनतीच नाहीत. अजून एवढी आहेत आपल्याकडे बघा. जवळजवळ 20 मिनटं झाले रस्त्याने चालतोय आणि बोरच खातोय. खूप सुंदर रानमेवा या ठिकाणी मिळालेला आहे. त्याचा आनंद घेत अजून साधारण 3.5 किलोमीटर जायचं आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पाठीमागून आपण या शूलपाणीची पहाडी चढून पुढे आलेलो आहोत. पहाडी चढून नर्मदे हर. पहाडी चढून 1 ते 1.25 किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी छोटीशी वस्ती लागलेली आहे. हे बघा अंगणवाडीची शाळा आहे. फल्या बोरखेडी असं नाव या ठिकाणी लिहिलं आहे शाळेवरती. अशा प्रकारचा हा परिसर आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आणि हे पाठीमागून परिक्रमावासी येत आहेत. शेती पण आहे आणि वस्ती पण आहे. अशा प्रकारचं हे शूलपाणी जंगलामध्ये, शूलपाणी झाडीमध्ये स्थित असलेलं छोटंसं गाव. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या पहाडीवरती पशुधन बघा आनंदाने चरत असताना. आणि या ठिकाणी शेतकरी राजा इथला
बैलांच्या साहाय्याने शेती करताना. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता आश्रम येईपर्यंत कदाचित असाच हा पठारावरील रस्ता असेल, कारण पुढं गाव आहे कोली नावाचं. हा असा बघा पठारावरचा रस्ता असेल. थोडासा उतरत चढत आपल्याला कोली या गावातील आश्रमापर्यंत जायचं आहे. खूप वेळानंतर या ठिकाणी आपल्याला आज सकाळी निघाल्यापासून पहिल्यांदाच बालभोग स्वीकारण्यासाठीचं आमंत्रण आलं होतं. या ठिकाणी आपण थोड्या वेळ विश्रांती करून बालभोग स्वीकारून पुढे जाणार आहोत. या ठिकाणी सर्व परिक्रमावासी बालभोगचा आनंद घेतात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी शूलपाणीच्या झाडीतून येत असताना आपल्याला सकाळपासून कुठंच बालभोग मिळाला नाही, पण हे सद्गुरुस्थ आपका नाम हे सद्गुरुस्थ ओमकार स्वामी आहेत. यांनी या ठिकाणी हे खरं तर इथले नाही आहेत. आपका गाव कोणचं आहे? अमजेरा गावातले आहेत, म्हणजे उत्तर तटावरती यांचं गाव लागतं आपल्याला. तर त्या ठिकाणाहून शूलपाणीच्या झाडीमध्ये या ठिकाणी ते बालभोग देण्यासाठी परिक्रमावासींची सेवा करण्यासाठी आलेले आहेत. मा नर्मदा मैया त्यांच्यावरती सदैव कृपादृष्टी ठेव अशीच आपण नर्मदा मैयाला विनंती करूयात आणि यांचा बालभोग स्वीकारून आपल्या पुढच्या परिक्रमेच्या यात्रेला आपण मार्गस्थ होऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या पाठीमागच्या रस्त्याने आपण शूलपाणीच्या झाडीतून आलेलो आहोत आणि पुढं आपल्याला शूलपाणीची जो पठार आहे तो पठार बऱ्यापैकी क्रॉस करून पुढं आल्यानंतर असे पुढं 2 रस्ते लागतात. एक डांबरी रस्ता आहे, गाताबारा 8.90 किलोमीटर आणि गुवान 3 किलोमीटर असा बोर्ड लावलेला आहे. आणि या ठिकाणाहून उजव्या बाजूला एक कच्चा रस्ता जातोय. या माइलस्टोनवरती पण नर्मदा परिक्रमा मार्ग असा इकडं बांध केलेला आहे, म्हणजे आपल्याला या उजव्या बाजूने जायचं आहे. उजव्या बाजूने गेल्यावरती कोली नावाचं गाव येणार आहे. किती सुंदर असा पहाडी परिसर आहे बघा पाठीमागा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अप्रतिम. नर्मदे हर. या ठिकाणाहून आपण चालत आलेलो आहोत आणि पाठीमागं बघा आश्रम आहे. पाठीमागं या ठिकाणी आश्रम आहे. कुली गावातला हा आश्रम आहे. आश्रमात आपण जाऊन थोडी विश्रांती घेऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. कृष्ण हरी नर्मदे हर. त्या ब्रिजच्या अलीकडून आपण असं आश्रमामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी. आणि हा पाठीमागा आश्रम आहे. आश्रमही दाखवतो तुम्हाला. आश्रम आहे असा हा वरती. या ठिकाणी आश्रम आहे. विश्रांती, बालभोग, भोजन प्रसादी इत्यादीची व्यवस्था या ठिकाणी केली जाते. आणि हा पाठीमागून या पूर्ण पहाडी एरियातनं जे काही छोटे मोठे झरे असतील त्याचा हा एक प्रवाह तयार झालेला आहे. आणि हा प्रवाह तयार होऊन या मार्गे नर्मदा मैयाला जाऊन भेटतो. आणि हा जो पूल आहे समोर, हा जो समोर पूल आहे, या पुलापासून 2 मार्ग तयार होतात. एक म्हणजे पूल क्रॉस करून सरळ आपण 8 किलोमीटर जाऊ शकतो लखनगिरी बाबांच्या आश्रमावरती, किंवा या पुलाच्या पलीकडं नाव लागलेले आहेत, या नावेत बसूनही लखनगिरी बाबांच्या आश्रमाच्या किनाऱ्याजवळ आपण नर्मदा मैयाचं जाऊ शकतो. तर आपण तर नावेने जाणार नाही, आपण आपला पायी प्रवास करणार आहोत. आता या ठिकाणी भोजन प्रसादी आणि विश्रांती करून आपण थोड्या वेळाने पुढच्या परिक्रमेच्या वाटचालीसाठी निघणार आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर.